हॅलो, आपण यात्रा संपवून काठमांडूला आलेलो आहोत. सगळे सुखरूप आहेत आणि आत्ता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. आपण आता सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन आणि फॅलिसेशन करणार आहोत. त्याची ही तयारी. काही जण त्या दिवशी फर्स्ट डेला लेट आले होते. हमारे नीमा भाई, सगळे मंडळी बसलेले आहे तिकडे. हॅलो, नमस्कार नमस्कार. हर हर महादेव. हे बघा, हे आपली काल बसून बनवले होते डिझाईन, आज इकडे प्रिंट करून घेतलेत. आणि हे शेवटच्या दिवशी 4 तारखेला शॉपिंगला गेलो होतो. हे माळं यावर्षीपासून आपण हे सुरू केलेलं आहे. दरवर्षी काही ना काही नवीन करायची हाऊस. याचा पियुष फोटो काढला सगळं टोटल. चला, हर हर महादेव. जा तिकडून कर. हो, झाले सगळे बसून गेले. झाले सगळे सेटल. हर हर महादेव. सगळ्यांची परिक्रमा व्यवस्थित सही सलामत पूर्ण झालेली आहे. सगळ्यांचे दर्शन छान झालेले आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद खूप छान प्रकारे मिळालेला आहे. तर आता आपण आपले जे शेर्पा होते त्यांचा आपण थोडक्यात सत्कार करणार आहोत, कारण की त्यांना थोडंसं लेट होतं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण सर्टिफिकेट आणि आमच्याकडून छोटीशी एक भेट जी आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहील, तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात. तसंच आम्ही ते जे पुण्यामधले आहेत मंडळी तिथूनच घेतलेले आहेत. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा नीमाबाईचा सत्कार करून घेऊयात. आणि सगळ्यांनीच कॅश कलेक्ट करून दिलेली आहे. नीमाबाई, तर गडगडे काका आहेत. काकू तुम्ही पण या. आपण दोघांच्या हस्ते एक छोटीशी भेट नीमाबाईंना देऊयात, कारण की त्यांनी आपली 10 दिवस खूप चांगली काळजी घेतली आहे. जिथे आपल्याला म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा अवघड जात होतं, तशा ठिकाणी त्यांनी आपली सगळ्यांची काळजी घेतलेली आहे व्यवस्थित. ठीक आहे काकू. अशा प्रकारे शेर्पा या इकडे. छोटीशी भेट देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. हर हर महादेव. यस, थैंक यू अगस्त में मिलते. अगस्त में मिलते. तर आपण आता सर्टिफिकेट आणि हे जे याला काहीतरी लोकल भाषेमध्ये काहीतरी वेगळंच नाव आहे त्यांचं, ते देऊन आपण सगळ्यांचे सत्कार करणार आहोत. आणि शाल, नेपाळी भाषेत शाल त्यांच्या भाषेत. ठीक आहे. तर अश्विनी संपत बोरे. हो, तुमचंच पहिलं नाव होतं.
हर हर महादेव. हर हर महादेव. याच्याने फोटो काढा रे. आणि हे तुम्ही त्या दिवशी लेट आला होतात त्याच्यामुळे ओके, थँक्यू. हो ना. हर हर महादेव. ना कोणी शिल्लक राहिलं आहे. बरं, आता याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा माहीत नाही आहे, पण ज्यावेळेस माझे 12 ज्योतिर्लिंग झाले होते आणि कैलास परिक्रमा पूर्ण झाली होती आणि यूट्यूबवर मी व्हिडिओ टाकायला चालू केले होते, त्यावेळेस बरेच जणांचे मला पर्सनली फोन आले, मेसेजेस आले होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप सिनियर सिटिझन्सनी आम्हाला म्हणजे मला खास करून सांगितलं की अशी पद्धत आहे की ज्यावेळेस आपली कैलास परिक्रमा होते, आपण आईवडिलांच्या सोडून कुणाच्याही पाया पडायच्या नाहीत. कारण की आपले पाय कैलासाच्या भूमीला लागलेले आहेत, देवाच्या घरी लागलेले आहेत. आपल्याला काही होत नाही, पुढच्या माणसाला त्याचं पाप चढतं. त्याच्यामुळे पुढचा माणूस तुम्हाला माहिती आहे तो कैलासी आहे तर तुम्ही त्याच्या पाया पडू शकतात. अन्यथा गुरु आणि आईवडील ह्या 3 व्यक्ती सोडून तुम्ही कुणाच्याही पाया पडायचे नाहीत, असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं आहे. आता याच्यामध्ये किती तथ्य आहे किती नाही आहे त्या मी पडताळणी नाही केली आहे. मग मी आजच आमचं हसी मजाकमध्ये बोलणं चालू होतं की लग्नाच्या आधी जर कैलास परिक्रमा झाली असती तर लग्नामध्ये एवढं वाकायची गरज नसती पडली. ठीक आहे. म्हणजे जर आमच्या दोघांकडून काही चुका झाल्या असतील आम्ही हात जोडून माफी मागतो. स्वतःचे मुलं भाऊ समजून माफ करा काही चुकलं असेल तर. आणि कुणाला काही मनोगत मांडायचं असेल प्लीज इथे या ना इकडे. हां बोला. नाही म्हणजे कसं रेकॉर्ड पण होईल ना. ठीक. अजून थोडं पाठीमागून. म्हणजे तुमच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो आणि माझा डोळ्याचा प्रॉब्लेम तर माहिती होता, पण तुम्ही खूप हिंमत दिली मला तिथपर्यंत यायला आणि अशी इतरांनाही दिलेली आहे ज्यांना ज्यांना त्रास झाला आहे. तसं तुमच्या सगळ्या प्रोत्साहनामुळे सपोर्टमुळे आम्ही कैलास पर्वतापर्यंत दर्शनासाठी पोचलो. इतरांच्या परिक्रमाही झाल्या आणि तुमच्या हातून असंच इतरांना ज्यांना ज्यांना परिक्रमा कैलास दर्शन मानसरोवर दर्शन करायचं आहे त्या सगळ्यांसाठी म्हणजे तुमच्या हातून त्यांचं हे होऊ देत, पुढे त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत. धन्यवाद. पहिले ट्रॅव्हल बी अनिरुद्ध सरांचे खूप खूप आभार आणि त्यात रसिताचे मेन, कारण कैलास परिक्रमा करायची असं तिने गेल्या वर्षीच ठरवलेलं. जायचं तिने भरपूर यूट्यूब सर्च केले, त्याच्यात गुजराती वगैरे बऱ्याच अशा वेगवेगळ्या कंपन्या होत्या, परंतु त्याच्यात तुमचा तिने व्हिडिओ कदाचित पाहिला असेल आणि त्यात मराठी माणूस, याच्यामुळे आम्हाला इतका आनंद झाला की आपलं मराठी माणूस म्हणजे मराठी माणसांबरोबर गेलं तर आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम नाही होणार आणि व्यवस्थित परिक्रमा होईल. आणि खरंच आज म्हणजे आपण सगळे मराठी आहोत आणि तुमच्यामुळे आज खरंच परिक्रमा झाली. असं वाटत नव्हतं. 2 वर्षापासून ती ठरवते की आपण जायचं, परिक्रमा करायचीच आहे, पण कोणाबरोबर जायचं आणि कसं जायचं. पण म्हणजे विश्वास ठेवला तुमच्याबरोबर पहिल्यांदाच, म्हणजे ओळख नाही किंवा कुठल्या गोष्टीची माहिती नाही, फक्त यूट्यूबच्या
माध्यमाने तुमच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि तुम्ही इतकं अक्षरशः म्हणजे कुठल्याच गोष्टीचं शब्दात त्याचं वर्णन करू शकत नाही. कारण जेवणापासून राहण्यापासून किंवा म्हणजे परिक्रमा पूर्ण करून इथे येईपर्यंत खूप खूप म्हणजे कधी न विसरणार आहे. आणि कदाचित आता आमची परिक्रमा झालेली हॉस्पिटलमध्ये माहिती झाल्यानंतर बऱ्यापैकी मुली विचारतील, त्यानंतर आम्ही तर नक्कीच तुमचा म्हणजे रेफरन्स देऊ आणि अशाच आमच्या पण बऱ्याच मुली येतील अशीच मी आशा बाळगते. इथे असलेले सर्व माझे सिनियर सिटीजन, काही ज्युनियर असलेले सन्माननीय आहेत. ते का तर आपली जी कैलासाची पूर्ण परिक्रमा झालेली आहे, यामध्ये आमचा जो पूर्ण हा अनिरुद्ध सरांचा, नितीन सरांचा ग्रुप जो आहे, ह्या ग्रुपमधल्या सर्व मुलं एवढं मदत एकमेकाला केलेत, अक्षरशः एकमेकाच्या बॅगासुद्धा एकमेकाने उचललेल्या आहेत. आणि खरंच अनिरुद्ध सरांचे आणि ह्या सरांचे एवढे उपकार आहेत की आम्ही कधी काही क्वेश्चन विचारत होतो, कारण आम्ही कधी कैलासाची परिक्रमा केलेली नव्हती. परंतु ह्या सरांनी कधी न रागावता, न चिडचिड करता प्रत्येक प्रश्नाची उत्तर व्यवस्थित दिलेली आहेत. आणि मला सांगावंसं असं वाटतं की आमचे प्रशांत सर नेहमी गाडीत पाठीमागं असायचे आणि आम्ही आपलं जागा धरून पुढं बसायचं, पण कधी त्यांनी आम्हाला काही म्हणले नाहीत. आणि दुसरं म्हणजे आमचे जयंती पाटील मॅडम आणि सर ह्याच्यासाठी मला आभार मानायचे आहेत की त्यांनी दोघांनी म्हणजे एवढे उच्च शिक्षित असूनसुद्धा की खूप सुंदर सगळ्यांना मदत केली आणि सहकार्य केलेले आहे. त्याच्यानंतर दुसरं असं की आमचे डॉक्टर केदार सर आणि त्यांच्या मॅडम, माझ्या थोडंसं वरी जात असताना आदल्या दिवशी थोडंसं पोटात कळ निघाली, मी गाडीत त्यांना माझी मेट्रोनिझॉल गोळी घरी विसरली होती. सर मला प्लीज गोळी द्या म्हणले आणि सरांनी पटकन काढून मला गोळी दिली. खरंच वेळेवेळेला मदत करणं महत्त्वाचं आहे. मेडिसिन सगळ्यांकडेच आहे, वेळ सगळ्यांकडेच आहे, पण ज्या त्या वेळेला ज्याची त्याला मदत करणं ही खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या दोघांकडून शिकण्यासारखं असं आहे की शांत वृत्ती. आणि मला कालच कोणतरी म्हणलं की कैलासाची परिक्रमा केल्यानंतर माणसामध्ये बदल होतो, तर आपल्या काही लोकांकडं बघून मला असं वाटतं की खरंच बदल होईल. आणि दुसरं म्हणजे सुशांत आणि ते संदीप, काय त्यांचं नाव, संतोष, अरे बापरे, लेकरं ते दोन्ही पण खूप छान बरं का, आणि खूप छान बोलणार. पियुष आणि पियुषच्या आईचे पण मला फार आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी एवढ्या सिनियर असून पण त्यांनी परिक्रमा पूर्ण केलेली आहे. आणि आमची सून आणि मुलगा, हां, तर वेळोवेळी आम्ही काही म्हणलं की मी पटकन पण पुढं जायची, ताट घ्यायची, पण या आई साहेब या म्हणायच्या, सासूबाई या म्हणायच्या. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमची खूप सुंदर अशी परिक्रमा झालेली आहे. आणि अशीच परिक्रमा नंतर सगळ्यांची हो. आणि ह्या दोघांना अजून असेच आमच्यासारखे 2च जून आणि ऑगस्टच नाही तर मधलं एखादी अजून ट्रिप मिळावी आणि खूप चांगलं व्हावं एवढी अपेक्षा बाळगते. खरंच दोघांचे खूप खूप उपकार आहेत. मला काही बोलता येत नाही, परंतु माझ्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मी बोललेलं आहे. मी सर्वांचे आभारी आहे की मला सर्वांनी सांभाळून घेतलं, त्याबद्दल मी परत एकदा सर्वांचे आभार मानते. हर हर महादेव, हर हर महादेव. सर आणि अनिरुद्ध सरांचे आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी एवढी एकच इच्छा होती की एवढी एकच परिक्रमा करायची, बाकी कोणतंच देवदेव वगैरे करायची इच्छा नव्हती. तर ती तुमच्या दोघांच्या याच्यामध्ये पूर्ण झाली. आणि तर बाकी एवढे सर्वजण बोललेत, तर अजून मी काय बोलणार. त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना ऑल द बेस्ट. असेच तुम्ही सहकार्य करून पुढे जावं एवढीच इच्छा. हर हर परिक्रमा यशस्वी होण्यात ट्रॅव्हल बीचा महत्त्वाचा वाटा आहे. यामुळे सर्व मराठी माणूस एकत्र आला आहे. आणि माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी, माझ्या घराण्यासाठी ही अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. त्याबद्दल माझ्यातर्फे आणि सर्वांतर्फे दोन्ही ट्रॅव्हल कंपनींचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. म्हणजे ते नेहमी मला पुढे करतात, पण खरा वरद असतं त्यांचाच असतो. बरं, अनिरुद्ध आणि नितीन या दोघांचेही मी अगदी मनपूर्वक आभार मानतो. आमची ॲक्च्युली ऑगस्टमध्ये
ही यात्रा करायचं ठरलेलं होतं. पण समहाव त्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही ती आधी घेतली आणि आम्हाला थोडी शंका होती किंवा आपल्याला सहन होईल का नाही, कारण एजचा फॅक्टर आहे. किती केलं तरी आज 68 वय आहे आमचं आणि ही 61 वर्षाची आहे. त्यामुळे थोडी शंका होतं, पण त्यांनी चांगला कॉन्फिडन्स दिला आणि आम्ही ही परिक्रमा यशस्वी करू शकलो. तर त्याबद्दल त्यांचे आभार. बाकी आपला ग्रुप एकदम छान होता. कुठल्याही गोष्टीमध्ये आम्हाला अडचण आली नाही. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे मदत केली, म्हणजे त्याचं कौतुक केलं तेवढं कमी आहे. आणि दोघांनी थोडं- पूर्ण केली परिक्रमा. विशेष आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे करेक्ट आणि योग्य टीप दिल्याबद्दल आपले खरे आभार. जास्त काळजी घेत होते आणि दुसरं एक म्हणजे माहीत नाही हा विनोदाचा पार्ट आहे का काय माहीत नाही, की असं म्हणतात की परिक्रमा म्हणजे पर्टिक्युलरली कैलास पर्वतावर जे जे सायंटिस्ट लोक गेले किंवा काय, त्यांची त्या ह्याच्यामध्ये नखं भरपूर वाढली, केस आले आणि त्यांचं एज वाढलं. तर आता मला आशा आहे, म्हणजे आशा करायला तर हरकत नाही, म्हणजे परिक्रमा करण्याचा काय उद्देश नव्हता, पण हा नंतर जेव्हा स्टडी केला तेव्हा हे लक्षात आलं की असंही काहीतरी होतं. मग तर आता पाहू आता. नाही हा जोकचा पार्ट होता. हां, खरोखर सिरियसली होता मी की म्हणजे ही परिक्रमा छान झाली त्याबद्दल ह्या दोन्ही कंपन्यांतर्फे तर कंपन्यांचे आभारी. धन्यवाद. आमची खूप वर्षांची इच्छा पूर्ण झाली आपल्या दोघांमुळे. दुसरं जसं कल्पनाताई म्हणाल्या की सगळ्यांनी सगळ्यांना खूप मदत केली. ॲक्च्युली एक छोटंसं कुटुंब तयार झालं आहे. तर ह्या कुटुंबाच्या अशा अनेक यात्रा सहली एकत्र घडोत ही देवापाशी प्रार्थना. त्यांनी सगळ्या दोघांनी आपल्या सगळ्यांचा सत्कार केला. त्या दोघांचा सत्कार झालेला नाही आहे. काका या पुढे त्यांच्याच नाही तुम्ही या ना, तुम्ही पण या. हेच वापरतोय आता. हे सर पुढे या ना तुम्ही. सर पुढे या. तुम्ही पुढे या की. महादेव हर हर महादेव महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. खरं तर अशा धार्मिक ट्रिप ही आमच्या सौंच्या डोक्याची उपज असते आणि आम्ही कंपनीला जात असतो. ही ट्रिप पण तशीच होती, पण आता हिला मी ट्रिप नाही म्हणणार, यात्रा म्हणणार. आणि इतक्या सुंदर, इतक्या कोऑपरेटिव्ह फॅमिलीबरोबर झालेली ही यात्रा आहे. ही अविस्मरणीय आहे. ही सदैव माझ्या लक्षात राहणार, ही सदैव माझ्या क्लोज राहणार. विशेष थँक्यू अनिरुद्ध, नितीन, पियुष, मिस्टर बडगुजर, संतोष. थँक्यू एस्पेशली 4 ऑफ यू. एवढं मोठं कुटुंब सांभाळणं इतकं सोपं नसतं, पण तुम्ही ते लीलया पेलवलेलं आहे. थँक्यू सो मच. हर हर महादेव. हॅलो, हर हर महादेव. मी सर्वांचा आभारी आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही हे ट्रिप यात्रा पूर्ण करू शकलो. आणि स्पेशली अनिरुद्ध सर आणि नितीन सर दोघांचे आभारी आहे. त्यांनी आम्हाला सोबत घेऊन आमची माउंट कैलाश यात्रेची पूर्ण करून दिली. थँक्यू सो मच. हर हर महादेव. हे यात्रा माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती, आज पूर्ण झाली. म्हणजे कदाचित अजून डिले झालं असतं
माझी आई एक टूर करून आली होती अनिरुद्ध सोबत मध्य प्रदेशची. आमच्या सोसायटीचे खूप लोक गेलेत त्यांच्याबरोबर, तर त्यांनी खूप कौतुक केलं होता. म्हणून मी हे यात्रा बी ट्रॅव्हल्समधून करायची हे डिसाईड करून केला. पण खूप सुंदर झाला माझी म्हणजे यात्रा. सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं. नितीन सरांनी अनिरुद्ध सरांना खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. ॲक्च्युली ही यात्रा केली नाही आहे, ऑटोमॅटिकली झाली आहे देवाच्या कृपाने. कोणाची काही शक्ती नाही की कोणी काही करू शकतं आहे. ती जे देवाची इच्छा होती त्यामुळं ती झाली आहे. ज्याच्याने ज्या पद्धतीने जशी झाली आहे त्याच्यात आनंद मानावा हीच माझी इच्छा. हर हर महादेव. यात्रा म्हणू शकतो आपण. ही यात्रा मी फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी केलेली, कारण ही यात्रा माझी ॲक्च्युली बहीण येणार होती, पण तिला काही कारणामुळे जमलं नाही, त्याच्यामुळे मला यावं लागलं. पण मी खूप भाग्यवान समजतो की मला माझ्या आईसोबत ही यात्रा करता आली. तिच्या प्रत्येक पावलामध्ये मी होतो तिच्यासोबत. सोबत राहणं खूप महत्त्वाचं आहे. ते मला करता आलं आणि त्याच्यामुळे मी खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचे खूप आभार. माझ्याकडनं काही चुकलं असेल, मी काही कोणाला बोललो असेल तर आय एम सो सॉरी. आणि थँक्स संतोष, नितीन आणि थँक्स अ लॉट. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा. गणपती. रूममध्ये पसायला बघा, सगळं आता आवरण चालू आहे. सगळं एकत्र इकडे तिकडे इकडे तिकडे. काका कशात घेऊन जाणार तुम्ही? मला मी तुम्हाला ही बॉटल देतोय, माझ्याकडनं का प्रेम भेट. पण नाही, मी ही देईल तरच घ्या ना, असं नाही ना. मग नको का तुम्हाला? नाही, मीही देणार. नवीन बॉटल आहे. रूम पार्टनरला भेट आहे ना. नाही घ्यायचं काका तुम्हाला मी बॉटल आणलं कमाले आम्हाला म्हणजे चेष्टा नाही काका खाली आलं. मला माहिती ना, मी म्हणलो. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. उद्या सकाळी 7:30 वाजता निघायचं आहे. प्रोग्राम एकच नंबर झाला आहे, मस्त, सगळ्यांना आवडला. गिफ्ट कसं वाटलं संतोष? एकदम मस्त. असा गिफ्ट एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण छान आहे, मस्त एकदम. असंच त्याशी बसल्या बसल्या आयडिया आली. प्रशांत दादा कसं वाटलं? खूपच छान, मन भरून आलं. शब्दात व्यक्त करू शकलो नाही, शकतही नाही. हां, कुठे? गुड मॉर्निंग. अंडी बाबा या यूट्यूबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काठमांडूवरून आपली जून महिन्यातली कैलास मानसरोवर यात्रा सक्सेसफुली संपन्न झालेली आहे. आणि या यात्रेमध्ये आपल्यासोबत आम्हाला धरून टोटल 30 जणं होतो. सगळे एकदम सुखरूप वापस आलेले आहेत. वापस जायची तयारी सगळ्यांची. सकाळी 2 जणं गेलेत, आत्ता 18 जणं, 20 जणं चाललेत आत्ता. त्याच्यानंतर दुपारी 10 जणं जातील. असं टोटल दुपारपर्यंत सगळ्यांचं डिपार्चर होऊन जाईल. हर हर महादेव. खूप भारी वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. कारण की प्रत्येकाला बोलवून आल्याशिवाय कैलास मानसरोवरला जाता येत नाही. आणि त्यांना बोलवलं आलं होतं, त्यांच्यामुळे त्यांची यात्रा झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आमचं थोडंसं खारीचा वाटा होता की आम्ही मॅनेजमेंट फक्त आम्ही बघितलं होतं त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, नेपाळचं आणि तिबेटमधलं सुद्धा. फक्त आमचा खारीचा वाटा आहे. आम्ही कोणी हे नाही आहेत की आमच्यामुळे यात्रा होते. आम्ही जस्ट निमित्त मात्र आहोत. आता पुढची बॅच जी आपली आहे ती असणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. ऑगस्ट महिन्यात बुकिंग खूप जोरदार चालू झालेलं आहे. आता हा व्हिडिओ येऊच तोपर्यंत मला माहीत नाही, मोस्टली बुकिंग तोपर्यंत संपलेलं असणार आहे. पण ऑगस्टमधली बॅच आपण
लॉन्च केली होती मागच्याच वर्षी. तुम्हाला सुद्धा जर कैलास मानसरोवरचा विचार करत असाल किंवा तुमच्या नातेवाईक करत असाल किंवा आईवडिलांना पाठवायचं असेल, तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क करू शकता. माझा नंबर स्क्रीनवर फ्लॅश होत असतो आणि तुम्ही बिनधास्तपणे निर्धास्तपणे माझ्यासोबत पाठवू शकतात. सगळे व्हिडिओजमध्ये हॉटेलची डिटेल्स, जेवण कसं असतं, काय असं सगळं दिलेलं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आवर्जून करा प्लीज, कारण की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत. खूप जण बघतात, खूप जण लाईक करतात, कमेंट करतात, पण सबस्क्रायबर थोडेसे कमी आहेत. पैसे तर कमवायचे नाहीत आपल्याला, फक्त मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. जास्त सबस्क्रायबर असतील तर थोडेसे जास्त लोकांपर्यंत ऑटोमॅटिक व्हिडिओ पोहोचला जातो. यूट्यूबचा अल्गोरिदम आहे, त्याच्यामुळे प्लीज थोडंसं हेल्प करा. आणि आम्ही आवर्जून सांगतो, यात्रेला या, पण थोडंसं आमचं ऐकत चला, कारण की यावर्षी खूप कमी जणांची परिक्रमा पूर्ण झाली आहे, कारण की थंडी जास्त होती, सगळ्यांना त्रास होत होता. आणि असे आपल्याकडे 12 ते 14 लोक आहेत जे म्हणत होते की घोडा करायला पाहिजे होता. होत नाही, परिक्रमा खरंच अवघड आहे. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही यात्रेला या, घोडा करा. आणि त्याच्याने यात्रा तर होईलच, नो डाऊट. यात्रेबद्दल आम्ही म्हणजे गॅरंटी त्यांना नाही घेऊ शकत, पण आम्ही घेतो. पण परिक्रमा जी आहे थोडीशी टफ आहे, त्याच्यासाठी घोडा आवर्जून करा. आता सगळं आपलं सामान लोड होतं आहे बॅगेमध्ये, गाडीमध्ये. चला चला बसून घ्या, ज्यांचं झालं त्याने बसून घ्या. कसं वाटलं? अतिउत्तम. मस्त. एन्जॉय. टिल नेक्स्ट टाईम. कुठे जायचं? येस. मला असं वाटतं कॅम्पिंग करायला पाहिजे. येस, कॅम्पिंग करूयात पुढच्या रोड ट्रिप प्लस कॅम्पिंग. येस, ना कॅम्पिंग. केरळला जाऊया, केरला, साऊथ इंडिया टूर करूया. चालेल चालेल, मुन्नारला जाऊयात. ठीक आहे. तिकडे मुन्नार, इकडे हलप्पी, वाया बँगलोर. तर दोघांची साथ मस्त होती. आम्ही ॲक्च्युली धमाल केली आहे. जे असं वाटली नाही तिघांसाठी की ही यात्रामध्ये होती. रात्री 2 वाजेपर्यंत बाहेर फिरणं असू द्या, सोबत मोमोज खाणं असू द्या, किंवा अजून काही लोकल ड्रिंक्स. येस. तुप्पा नाही झाला आपला. तुपा नाही झाला. चला चलो, हर हर महादेव. चलो बाय. ते कोणाचे आहेत ते? काय 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 लवकर सर, लवकर पळत जा. खालीच आहे बघा तिथे काका, लवकर जा. चला, अशा पद्धतीने आपली यात्रा संपूर्ण सफल झालेली आहे. हर 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 गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, महादेव महादेव, ओम नमः शिवाय. एअरपोर्टकडचा प्रवास सुरू झालेला आहे. दुःख होतं, एवढे दिवस 15 दिवस सगळे सोबत होतो आपण, आणि एक फॅमिली बनून जाते, आणि सगळे कधी पण 15 दिवस सोबत जेवण, खाणं, राहणं, फिरणं, गप्पा गोष्टी, एक्सपिरियन्स शेअर करणं, ते सगळं चालूच असतं. त्याच्यामुळे एक बॉन्डिंग बनून जातं. आणि तो थोडंसं जाताना जड वाटतंच, कारण की कसं असतं की शेवटी देर आर ऑलवेज हार्ड टू से बाय असं म्हणतात. तसंच आहे की बाय म्हणताना थोडंसं अवघड जातं. प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव, प्रत्येकाचे वेगळे अनुभव, सगळं चालू असतं. त्याच्यामुळे थोडंसं शब्द अवघड झाला थोडेसे बोलायला. टिल नेक्स्ट टाईम. आता डॉक्युमेंटेड करण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. आता डायरेक्ट वाया दिल्ली पुण्याला पोहोचायचं आहे. थोडंसं ट्रॅफिक लागेल ऑन द वे.
बऱ्याचशा गोष्टी भेटतात, नवीन लोक भेटतात, नवीन मित्र मिळतात, जुने मित्र नव्याने भेटतात. त्यावेळेस जी मजा गोष्ट केलेली नाही आहे ती आता करता येईल. इवन बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपल्याला लाईक माइंडेड पीपल भेटतात, त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर होतात, सोबत नवीन प्लान्स बनतात. बघूयात प्लान्स राहतात का प्रत्यक्षात उतरतात, कारण की असेच हे 2-3 रँडम प्लान्स बनले आहेत. दे आर हायली इरिलेटेबल टू कैलास मानसरोवर. दे आर जस्ट हायली इरिलेटेबल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते प्लॅन डिस्कस करणं योग्य नाही असं म्हणतात की नजर लागते. बघूयात. इट्स अ शॉर्ट लाईफ. काय होतं काय नाही होत त्याच्या हातात आहे. प्रयत्न करत राहायचे आपले. लवकरच नवीन ॲडव्हेंचर्स, नवीन ट्रिप, समथिंग डिफरंट असं आहे. आता डायरेक्ट दिल्लीला बघूयात. कोणाचं काही मनोगत घ्यायचं असेल तर ते पण कॅप्चर करूयात, नाही तर घरी डायरेक्ट. हॅलो, पुणे एअरपोर्टला आलेलो आहोत. संध्याकाळचे वाजले आहेत आत्ता 6:43. उशीर झाला, बरंच थकायला झालं. आणि आपल्या प्रशांत भाऊनी गडबड केली होती. दिल्ली एअरपोर्टला बाहेर निघताना स्वतःची बॅग घेऊन घेण्याच्या जागी दुसरी बॅग घेतली होती. त्याच्यामुळे तिथं बराच वेळ गेला, कारण की बॅग बाहेर आली होती. मध्ये नेता अवघड आहे. कसं तरी केलं होतं मॅनेज. यावेळेस झालं काय की लँड झाल्यानंतर बॅगेज वापस मिळालं होतं. कसं काय माहीत नाही. जाताना आमचं लगेज डायरेक्ट आम्हाला काठमांडूला मिळालं होतं. इथे पहिल्यांदा लगेज दिल्लीला घेतलं, रिचेक इन करावं लागलं. सिक्युरिटी वगैरे नाही झाली, डायरेक्ट बॅगेज टाकावं लागलं, बस तेवढंच. कशामुळे माहीत नाही. या इकडे या. काका आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद. काय काय घाला घाला त्याला. हा मग काकांचं स्वागत होत आहे. वा 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 वा. काय काय काकांचं जंगी स्वागत. काका बघा इकडे. आता निघाले, आता नाही अवघड आहे फोटो. थांबा, असंच सेल्फी घेतो 1 मिनिट. येत आहे बघा इकडे. ये रे, त्याच्याकडे दे ना. ये त्याच्याकडे दे. ये इकडे. आम्ही पहिलेच असतो. ये हर हर महादेव. चलो बाय 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 बाय. घेतला व्हिडिओ घेतला नात का. हा
येस. अजित कुठे? अजित कुठे? हा का? ठीक आहे. आणून सोड रे बाबा. पियुष भैया हे रे, असं कसं? पियुषसाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि मला नाही दिलं अजून. तुमच्यासाठी स्पेशल आहे बाबा. धन्यवाद. अरे ते कॅमेरा असंच नाही होते. व्हिडिओ आधी पाया पड. हाड घाल पा नीट ऍक्शन कर ना. दोन्ही मुद्दाम करते. पहिल्या दिवशी असंच करतो, जरा लाजल्यासारखं.